नमस्कार। आज जागृती सेवा संस्था आयोजित रक्तदान शिबिराचं आयोजन कॉल सिटी ह्या ठिकाणी एका शाळेमध्ये आयोजन केलेलं आहे। त्याबद्दल आपण जागृती संस्थेचे अध्यक्ष जॉइस सर आहेत, त्यांच्याशी विचारपूस करूया। सर नमस्कार। नमस्कार। आज जागृती सेवा संस्थेतर्फे आमचा 20वा ब्लड डोनेशन कॅम्प आम्ही ऑर्गनाइज करत आहोत आणि ह्या कार्यक्रमाचं एक वैशिष्ट्य म्हणजे मागील 20 वर्षापासून आम्ही ऑर्गनाइज करत आहोतच, पण हा जो कार्यक्रम आहे तो आम्ही ह्या ख्रिस्ती धर्मगुरू धर्मभगिनी यांच्या पाचारणासाठी हा कार्यक्रम आम्ही समर्पित केलेला आहे। आपल्या माहितीसाठी मी सांगू इच्छितो की आज 23 मार्च आहे आणि 23 मार्च ही तारीख घेण्याचा सुद्धा आमचा एक वेगळा उद्देश होता की आज वसई धर्मप्रांताचे जे मेंढपाल आहेत आदरणीय बिशप थॉमस फ्रान्सिस डिसोजा यांचा आज वाढदिवस आहे। त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही ही कॅम्प ऑर्गनाइज केलेली आहे। आपला असं मी सांगू इच्छितो की ही कॅम्प आम्ही 2 प्रकारचे ब्लड बँक आहेत त्यांना आम्ही बोलवून निमंत्रित केलेलं आहे आणि त्यांच्या सहकार्याने आम्ही ऑर्गनाइज करत आहोत। सरला ब्लड बँक जी आहे वसईची, त्या वसईच्या ब्लड बँकला आम्ही निमंत्रित केलेलं आहे, कारण सातत्याने जेव्हा ब्लडची गरज लागत असते तेव्हा सरला ब्लड बँक वसई ही जागृती सेवा संस्थेला मदत करत असते। त्याचप्रमाणे सरकारी पतपेढी जी ब्लड बँक आहे नायर हॉस्पिटल, की नायर हॉस्पिटलचं आज नाव हे जगभरात गेलेलं आहे आणि आपल्याला माहिती आहे की एखाद्या गरीबाला जेव्हा मुंबईमध्ये रक्तची गरज असते ते रक्त त्यांना पुरवठ्याचं काम नायर हॉस्पिटल करत असते आणि म्हणूनच आम्ही ह्या दोन्ही ब्लड बँक्सना इथे आमंत्रित केलेलं आहे आणि आपण जर इथे बघत असाल तर चांगल्या प्रकारे प्रतिसाद या कौल सिटीमध्ये आम्हाला मिळालेला आहे। मी विशेष करून माझ्या सर्व युवा सभासदांचे इथे मी उल्लेख करू इच्छितो की आज 7 वाजता ही कॅम्प चालू झालेली आहे। 7 वाजल्यापासून आता जवळपास 12 वाजलेले आहेत, तर इथे ते सर्वजण उपस्थित आहेत। त्या युवा सभासदांसोबतच ज्येष्ठ सभासद जे आहेत ते देखील इथे उपस्थित आहेत आणि मी विशेष उल्लेख करू इच्छितो की आपल्यामध्ये आहेत लिनेट मिनेजिस मॅडम। लिनेट मिनेजिस मॅडम ह्या प्रिन्सिपल आहेत ह्या लिटिल कॅप्टन्स प्ले स्कूल आणि ट्युटोरियलच्या। त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही इथे ऑर्गनाइज करा, तुम्ही चांगलं काम करत आहात आणि तुम्ही विनामूल्य इथे ऑर्गनाइज करू शकता आणि तुम्ही आजच नाही तर दरवर्षी तुम्ही ऑर्गनाइज करा, म्हणून ही आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प जो आहे तो इथे आम्ही आज ऑर्गनाइज केलेला आहे। ह्या ब्लड डोनेशनला तुम्हाला प्रतिसाद कसा मिळालेला आहे? ब्लड डोनेशनला मागील 2 वर्षापासून आम्ही इथे जेव्हा केलं तेव्हा आम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद भेटलेला। जवळपास 140 145 अशा प्रकारचे ब्लड डोनर्स आम्हाला भेटत आहेत। आज आम्ही इथे जो करत आहेत ते आज मला एक्झॅक्टली आकडा माहिती नाही, पण 100च्या आसपास आकडा आताही गेलेला आहे। अजूनही आमच्याकडे 1.5 तास आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही 150चा आकडा निश्चितपणे गाठू अशी आम्हाला विश्वास आहे। आजच्या ह्या ब्लड कॅम्पसाठी माजी नगरसेविका किरण चंदवरकर मॅडम देखील आलेले आहेत, त्या काय सांगत आहेत त्या देखील ऐकूया। मॅडम नमस्कार। नमस्कार। आज जागृती सेवा संस्था चुळणे यांचं कौल अगरवाल परिसरात 20वे रक्तदान शिबिर आहे। तुम्हा सर्वांना माहीतच आहे की 15 वर्षापूर्वी मी जागृतीच्या माध्यमातून चुळणे गावाची नगरसेविका झाले होते, परंतु आज 15 वर्षानंतर सुद्धा गावाने जे काही मला प्रेम दिलंय आणि त्या प्रेमाचाच एक भाग म्हणून आज मी इथे उपस्थित आहे। जर जागृती सेवा संस्थेचे आपण उपक्रम बघू तर त्यांचा गावातील आणि आपल्या परिसरातील सर्व लहान मुलांसाठी श्रावणोत्सव हा एक कलाक्रीडासारखा एक खेळाचा आणि कलेचा एक भाग म्हणून मुलांना सामावून घेण्याचा एक प्रकार आम्ही तो घेत असतो। त्याच्यानंतर हे आपलं रक्तदान शिबिर झालं, त्याच्यानंतर नाताळच्या सणाला जे आदिवासी पाड्यावरच्या मुलांना सणामध्ये सामावून घेण्याचं एक मोठं काम जागृती आज अनेक वर्ष करत आहे। त्यानंतर मे महिन्यामध्ये एखादं नाटक आमच्या गावात येतं आणि ते सगळे कलाकार आमच्या गावात येऊन नाटक सादर करतात। हा सर्व उपक्रम जागृती आज अनेक वर्ष करत आहे। जागृती सेवा संस्थाचं जर मला पटलेलं किंवा मला भावलेलं एक जे कारण आहे ते हे की जे मोठे मेंबर्स आहेत ते हळूहळू बाजूला होताना आपल्या पुढच्या पिढीला तिथे आणतात आणि त्यांच्यावर कडून काम करून घेतात आणि त्याच्यामुळे ही संस्था कायम असंच काम करत राहणार आहे याचा मला पूर्ण अभिमान आहे। आता आम्ही जेव्हा इथे आलो तेव्हा आम्ही विचारलं किरण चंदवरकर मॅडम आले आहेत का, तर ते बोलले की नाही किरण चुळणेकर मॅडम आहेत। त्याचं काय कारण आहे? हे चुळणकरांचं माझ्यावरचं असलेलं प्रेम आहे। 15 वर्षापूर्वी जेव्हा मी इथे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आले
तेव्हा खरोखरच माझ्या मनात एक धाकधूक होती की कधी पाहिलं नाही, कधी संबंध आला नाही, अशा लोकांमध्ये काम करायचं आहे. पण माझा काम करण्याच्या पद्धतीमुळे मी प्रत्येकाच्या घराघरात पोहोचले आणि एका कार्यक्रमात मला गावाने अगदी किरण चेंदवणकर नसून मॅडम किरण सुळणकर आहेत अशी उपाधी दिली, असं टोपण नाव दिलं आणि तो मी माझा स्वाभिमान समजते आणि तो माझा मी सन्मान समजते. आपल्यासोबत ह्या ज्या ठिकाणी कॅम्पचं आयोजन केलेलं आहे त्या स्कूलचे प्रिन्सिपल देखील आहेत, ते काय सांगतात ते देखील ऐकूया. मॅडम जी काय सांगाल तुम्ही? I'm glad to be of assistance to Jagrati Seva Sanstha to have the blood donation camp over here. Although we work in education with small babies, but it is a good awareness also to the youth around over here that we could contribute towards social service, towards social work, and especially where we are donating blood and helping many people get their lives back. So I think it has been a very good service to the people, and I'm glad to be a part of it today. Thank you very much. तर आपण ऐकलं ह्या ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष असू द्या किंवा किरण मॅडम असू द्या किंवा प्रिन्सिपल मॅडम असू द्या, त्यांचं म्हणणं असंच आहे की हे आरोग्यदायी कॅम्प हे चोळण्या गावातील जागृती संस्था करतच असते, परंतु त्यासोबत संपूर्ण गावाला घेऊन निरनिराळे अजून देखील कार्यक्रम ह्या ठिकाणी होत असतात. गावातील सर्व प्रकारचे म्हणजे मुलं असू द्या, तरुण असू द्या किंवा वयस्कर झालेली माणसं देखील प्रत्येक कामामध्ये हिरिरीने भाग घेत असतात. वसई लाईव्ह न्यूज साठी दिलीप डाबरेसह धनंजय ठाकूर, नमस्कार.